हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम स्टडी. मित्रांनो, आपण 6वीचा इतिहास पाहत आहोत. याच्या आधी आपण 6वीचे 9 चॅप्टर कव्हर केलेले इतिहासाचे. ते जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल, ते चॅप्टर तुम्ही पाहू शकता. आज आपल्याला 10वा चॅप्टर करायचा आहे, ज्याचं नाव आहे प्राचीन भारत सांस्कृतिक. हा चॅप्टर आहे ना, MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. म्हणजे हा खजिना आहे म्हटलं तरी चालेल. कारण MPSC प्रिलिममध्ये जे प्राचीन इतिहासावर जे क्वेश्चन विचारले जातात त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला असे क्वेश्चन आढळतात की प्राचीन काळातले ग्रंथ किंवा ते कोणी लिहिले किंवा कोणते वैद्य होऊन गेले किंवा कोणतं नाटक कोणी लिहिलं, याच प्रकारचे किंवा धार्मिक याच्यावर जास्त प्रश्न आपल्याला आढळतात. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला सगळं तेच पाहिजे. पूर्णपणे फॅक्ट वाईज चॅप्टर आहे. तर हा एकदम लक्ष देऊन ऐका आणि याची रिव्हिजन बऱ्याच वेळा करा. कारण हे कसं आहे, याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी रिव्हिजनानेच लक्षात राहणार आहेत. ठीक आहे. तर आता सुरुवात करूया आपण भाषा आणि साहित्यापासून. पहिलं पाहूया आपण संगम साहित्य. आता संगम म्हणजे काय, तर जे विद्वान साहित्यिक जे होते, साहित्यिक म्हणजे काय, जे लेखक कवी हे असतात, तर यांची जी सभा होती त्याला संगम म्हणायचे. हे कोणत्या भाषेत होतं, तर तामिळ भाषेत होतं. म्हणजेच काय, याची निर्मिती कुठं झाली, साऊथ इंडियामध्ये. तर हे तामिळ भाषेतलं सर्वात प्राचीन साहित्य मानलं जातं. याच्यातले 2 महाकाव्य प्रसिद्ध आहेत. ते कोणते आहेत, तर सिलप्पदिकरम आणि मणिमेकलाई. याच्यानंतर आपण धार्मिक साहित्य पाहूया. याच्यामध्ये येतात आगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता. आता हे जे आगम ग्रंथ आहे ना, हे जैन धर्माशी रिलेटेड आहे. त्रिपिटक बौद्ध धर्माशी रिलेटेड आणि भगवद्गीता हे हिंदू धर्माशी रिलेटेड. शक्यतो जैन धर्माचे जे साहित्य आहे ना, याची रचना जी ती अर्धमागधी भाषेत झालेली आढळते आपल्याला. आणि जे बौद्ध धर्माची जे ग्रंथांची वगैरे रचना आहे साहित्याची, ती आपल्याला पाली भाषेत आढळते. तर हे आगम ग्रंथ म्हणजे काय आहे, तर याच्यामध्ये वर्धमान महावीरांचा उपदेश या आगम ग्रंथामध्ये संकलित करण्यात आलेला आहे. हे कोणत्या भाषेत लिहिले गेलेत आगम ग्रंथ, तर अर्धमागधी, शौरसेनी आणि महाराष्ट्री या भाषेमध्ये हे लिहिले गेलेले आहेत. याच्यानंतर काय, तर अपभ्रंश भाषेत महापुराण, चरित्रे, कथा यासारखं वाङ्मय लिहिलं गेले. अपभ्रंश भाषा म्हणजे काय, याच्या आधी तुम्ही समजून घ्या प्राकृत काय असतं. आता प्रकृत म्हणजे नैसर्गिक, याच्यापासून शब्द तयार झाला प्राकृत. म्हणजे काय, एकदम बेसिक लेवलची भाषा. आज जी आपण मराठी बोलतो ही आधुनिक लेवलची भाषा आहे. तर एकदम स्टार्टिंगला कोणती होती, तर महाराष्ट्री ही प्राकृत भाषा होती. त्याच्यापासून आजची मराठी बनली. तर ही मराठी बनताना मध्ये ट्रान्झिशन पिरियड आला, बरोबर. त्या ट्रान्झिशन पिरियडमध्ये काय झालं, तर जे मूळचं प्राकृत भाषा होती याच्या रचनेमध्ये बदल झाले. तर त्याच्यामध्ये जी मध्यंतरी जी भाषा तयार झाली होती त्याला अपभ्रंश भाषा असं म्हटलं गेलं. प्राकृत भाषेची 4 गटामध्ये विभागणी केली जाते. तर कोणते कोणते गट, तर पैशाची, शौरसेनी, मागधी आणि महाराष्ट्री हे ते 4 गट आहेत. सिद्धसेन दिवाकराने समयसुत्त हा न्यायशास्त्रावरील प्राकृत ग्रंथ लिहिला. याच्यानंतर विमल सुरींनी पौमचर्य हे या प्राकृत काव्यामध्ये रामकथा सांगितली. हरिभद्र सुरींचा समराई इचक्कहा व उद्योतन सुरींचा कुवलय मालाकहा हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध होते. यानंतर त्रिपिटक पाहूया आपण. पिटक म्हणजे काय, तर विभाग. या त्रिपिटकांमध्ये 3 येतात. एक म्हणजे सुत्तपिटक, विनयपिटक, अधिधम्मपिटक. सुत्तपिटक म्हणजे काय, यामध्ये गौतम बुद्धांच्या उपदेशाची जी वचने आहेत ती एकत्रित करण्यात आलेली आहे. त्यानंतर विनयपिटक म्हणजे, विनय म्हणजे रूल्स, नियम. विनयपिटक म्हणजे काय, तर बौद्ध संघातील जे भिक्खू किंवा भिक्खुनी आहेत यांनी दैनंदिन जीवनात कसं वागायचं याचे नियम आहेत. त्यानंतर अधिधम्मपिटक, याच्यात काय, तर बौद्ध धर्माचं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. तर या त्रिपिटकाचे जे स्पष्टीकरण आहे ना, तर हे कशात दिलेलं आहे, तर अठ्ठकथा म्हणजेच काय, तर अर्थकथा या नावाच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. काही ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या गाथा रचल्या. त्या कोणत्या ग्रंथात संकलित करण्यात आलेल्या आहेत, तर थेरी गाथा. स्त्रियांचे जे रचना आहेत त्या कशात, तर थेरी गाथा या ग्रंथामध्ये आहेत. तर हे सगळं बौद्ध धर्माशी रिलेटेड साहित्य आहे. म्हणजेच काय, कोणत्या भाषेत असणार, तर पाली भाषेत. याच्यानंतर भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ आहे. हे जे भगवद्गीता आहे ना, हा महाभारताचाच पार्ट आहे. याच्यात काय सांगितलेलं आहे, तर कर्म करत राहा, फळांची अपेक्षा करू नका. यानंतर आपल्याला माहिती घ्यायची आद्य शंकराचार्यांबद्दल. शंकराचार्य इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये होऊन गेले. ज्ञान आणि वैराग्य या गोष्टींवर त्यांनी भर दिलेला होता. त्याच्यानंतर उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथांवर त्यांनी भाष्य लिहिलं आणि त्याचा अर्थ सांगितला लोकांना. त्यांनी भारतामध्ये 4 दिशांना आश्रम उभे केलेत. कोणते, तर ते कुठे कुठे केले, तर बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी. ठीक आहे. याच्यानंतर अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला, तर कौटिल्यांनी. कौटिल्य म्हणजे कोण, तर चाणक्य. आता इथे नावामध्ये घोळ होऊ शकतो. अर्थशास्त्र नाव आहे पण याच्यामध्ये जास्त माहिती कशाची दिलेली आहे, तर राजाचे कर्तव्य, त्याच्यानंतर मंत्री निवडण्याचे निकष, संरक्षणाची व्यवस्था, दुर्गांचे प्रकार, सैन्याची रचना, गुप्तहेरांची योजना. म्हणजे काय, तर शक्यतो राज्य कसं चालवलं गेलं पाहिजे याबद्दल या अर्थशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. याच्यानंतर व्याकरण ग्रंथ.
आता पाणिनी हे नाव तुम्ही ऐकलंच असेल, तर या पाणिनीनी ना संस्कृतचं स्टार्टिंगचं व्याकरण या पाणिनीनी रचलेलं होतं. याचा एक ग्रंथ होता, त्याचं नाव होतं अष्टाध्यायी. जे संस्कृत व्याकरण आहे ना, त्या संस्कृत व्याकरणासाठी या अष्टाध्यायी ग्रंथाला रेफरन्स मानलं जातं. त्याला काय मानलं जातं? रेफरन्स म्हणजे काय, तर प्रमाण मानलं जातं. पतंजलीने महाभाष्य नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये काय होतं, तर हे जे पाणिनीनी जे अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ लिहिला होता ना, तर त्याचं स्पष्टीकरण त्या महाभाष्यामध्ये दिलेलं होतं. याच्यानंतर पुढील पॉईंट पाहूया आपण, तो म्हणजे आर्ष आणि अभिजात महाकाव्ये. रामायण आणि महाभारत ही दोन प्राचीन भारतातील आर्ष महाकाव्य आहेत. आता आर्ष म्हणजे काय, तर ज्याची रचना ऋषीमुनींनी केलेली असेल. त्याच्यानंतर भाषा, साहित्य आणि कला यांच्या परंपरेतील एखादा कालखंड असा असतो ना, की ज्याची जी व्याप्ती आहे किंवा त्याचा जो गौरव आहे हा पुढील काळात पण अबाधित राहिला जातो. याला काय म्हटलं जातं, तर अभिजात म्हणून ओळखलं जातं. म्हणजे काय, तर मागच्या पिढीमध्ये ज्या साहित्याची निर्मिती झाली त्या पिढीमध्ये त्या साहित्याचा जेवढा गौरव होता तो आजच्या काळात पण तेवढाच टिकून आहे. ठीक आहे, तर याला काय म्हटलं जातं, तर अभिजात असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये काय काय येतं, तर संस्कृत भाषेतील कालिदासाची रघुवंश आणि कुमार संभव, त्याच्यानंतर भारवीचे किरातार्जुनीय आणि माघाचे शिशुपाल वध ही जी प्राचीन काळातील महाकाव्य आहेत ना, ती अभिजात म्हणून गणली जातात. याच्यानंतर पाहूया आपण नाटक. आता आपल्याला माहितीच आहे, भारतात प्राचीन काळापासून गायन, वादन, नृत्य या पद्धतीने लोकांचं मनोरंजन पण केलं जातं, त्यांना शिक्षण पण दिलं जातं. तर जेव्हा या प्रकारांमध्ये डायलॉग्स येतात ना, ठीक आहे, संभाषण जेव्हा येतं, याचंच काय तयार होतं, तर नाटक तयार होऊन जातं. तर या कलांची सविस्तर चर्चा करणारा नाट्यशास्त्र हा भरतमुनींनी ग्रंथ लिहिला. प्राचीन संस्कृत नाटकांमध्ये भास या नाटककाराचे स्वप्नवास दत्त, त्याच्यानंतर कालिदासाचे अभिज्ञान शाकुंतल यांसारखी नाटके प्रसिद्ध आहेत. हे बघा, या चॅप्टरमध्ये पूर्ण आपल्याला फॅक्टच पाहायला मिळणार आहेत, त्याच्यामुळे याची जास्तीत जास्त रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर येतं ते म्हणजे कथा साहित्य. प्राचीन काळी भारतामध्ये कथा साहित्याचा उपयोग हा मनोरंजनाद्वारे शिक्षणासाठी केला जात होता. याच्यामध्ये गुणाढ्य यांचा पैशाची नावाच्या भाषेतील बृहत्कथा हा ग्रंथ प्रसिद्ध होता. याच्यानंतर विष्णू शर्मांनी कोणतं लिहिलं होतं, तर पंचतंत्र. म्हणजे बऱ्याच वेळा आता ते पंचतंत्राचं पुस्तक आपल्याला सापडतं, तर ते कोणी लिहिलेलं होतं, तर विष्णू शर्मा नावाच्या पंडितांनी लिहिलेलं होतं. याच्यानंतर लोकजीवन. आता 6वीच्या इतिहासामध्ये ना आपण हा पार्ट बऱ्याच वेळा कव्हर केलेला आहे, तर शॉर्टमध्ये आपण समजून घेऊया. त्या काळातलं लोकजीवन कसं होतं, तर भारतामध्ये देशांतर्गत तसेच दूरवर्ष देशांबरोबर व्यापार प्रस्थापित झालेला होता. त्यानंतर जाती व्यवस्था अस्तित्वात होती. तसेच कारागिरांची आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या, त्यांना श्रेणी असं म्हटलं जायचं. सागरी आणि खुष्कीच्या मार्गाने व्यापार चालत होता. खुष्कीचा मार्ग म्हणजे जमिनीचा मार्ग. त्या व्यापारामध्ये कोणते कोणते प्रॉडक्ट होते, तर तलम कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, त्याच्यानंतर मातीची भांडी होती वेगवेगळ्या प्रकारांनी बनलेली. त्याच्यासोबतच आहार कसा होता, तर आहारामध्ये किंवा ते पीक कोणतं काढायचे, तर तांदूळ, गहू, सातू, बार्ली, मसूर या टाईपची पिके होती. आणि आहारामध्ये मांस, मासे, दूध, तूप, फळे यांचा समावेश होता. कपडे कोणते वापरायचे, तर सुती तसेच लोकरीचे आणि रेशीमचे कपडे पण वापरत होते. आणि ते अजून एक परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवण्यासारखा पॉईंट असा आहे की कुशाणांच्या काळात कपडे शिवण्याच्या पद्धतीचा परिचय भारतीयांना झाला. ओके, याच्यानंतर वैज्ञानिक प्रगतीबद्दल आपण माहिती घेऊया. त्याच्यामध्ये पहिले येतं तर वैद्यकशास्त्र. भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असं म्हटलं जातं. आपल्याला माहितीच आहे की आयुर्वेद हे खूप प्राचीन काळापासून चालत आलेलं आहे. या आयुर्वेदामध्ये कोणत्या गोष्टींचा विचार केलेला आहे, तर रोगांची काय लक्षणे असतात, त्यांचे प्रकार काय असतात, त्याचं निदान कसं करायचं आणि त्याच्यावर उपचार कसा करायचा. बिंबिसाराच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. बिंबिसार म्हणजे कोण, तर अजातशत्रूचा बाप. त्याच्यानंतर चरक संहिता या ग्रंथामध्ये वैद्यकीय चिकित्साशास्त्र आणि औषधशास्त्र यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. हा ग्रंथ कोणी लिहिलेला होता, आपण पाहिलेला आहे, तर चरकनी लिहिलेला होता. याच्यानंतर सुश्रुत या शाल्य विशारदाने सुश्रुत संहिता हा ग्रंथ लिहिलेला होता. या ग्रंथामध्ये शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिलेली होती. शस्त्रक्रिया म्हणजे काय, तर ऑपरेशन. या सुश्रुत संहितेचे अरबी भाषेमध्ये भाषांतर झालेले होते. त्याचं नाव काय होतं तेव्हा, तर किताब ई सुसूद असं त्याचं नाव त्यांनी दिलेलं होतं. यानंतर वाग्भटाने वैद्यकशास्त्रावर अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे ग्रंथ लिहिले. तसेच सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूंनी रसरत्नाकर या ग्रंथात रसायने आणि धातू या संबंधीची माहिती दिलेली होती. यानंतर गणित आणि खगोलशास्त्र याबद्दल आपण माहिती पाहूया. 1 ते 9 आणि 0 या संख्यांचा वापर सर्वप्रथम कोणी केला, तर भारतीयांनी केला. आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञाने आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिला होता. त्याने गणित क्रियांची अनेक सूत्रे दिलेली होती. आर्यभट्ट हे खगोलशास्त्रज्ञ पण होते.
त्यांनी पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सगळ्यात आधी सांगितलेलं होतं. यानंतर इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये वराह मिहिर हा खगोलशास्त्रज्ञ होऊन गेला भारतात. तर त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला होता तर पंचसिद्धांतिका हा ग्रंथ लिहिलेला होता. याच्यात त्यांनी काय तर ग्रीक, रोमन, इजिप्ती या संस्कृतीमधील जे खगोलशास्त्रज्ञांचे जे विचार आहेत त्याबद्दल पण याच्यात सांगितलेलं होतं. आणि इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये ब्रह्मगुप्त या गणिततज्ज्ञाने लिहिलेल्या ग्रंथाचे अरबी भाषेमध्ये रूपांतर केले गेले. इथे यांनी आपल्याला कणादबद्दल माहिती दिली आहे. आपल्याला माहितीच आहे महर्षी कणाद यांनी कशा शोध लावला होता तर अणूचा शोध यांनी लावलेला होता. म्हणजे काय यांनी सांगितलेलं होतं की ह्या पृथ्वीवरील सर्व गोष्टी या एकदम छोट्या कणापासून बनलेल्या आहेत. त्या सर्वात छोट्या कणाला काय म्हणतात तर अणू असे म्हटलं जातं. आता शिक्षणाबद्दल आपण माहिती घेऊया. शिक्षणाची केंद्रे पहिलं पाहूया आपण तक्षशिला विद्यापीठ. ही जी तक्षशिला युनिव्हर्सिटी होती ना ही आजच्या पाकिस्तानमध्ये तर ही खूप प्रसिद्ध होती. इथे जे आपण चाणक्य ज्याला म्हणतो ते इथे शिक्षक होते. चंद्रगुप्त मौर्य पण इथं शिकलेला आहे. त्याच्यानंतर आपण नावं ऐकले जसं की पाणिनी, चरक हे पण इथलेच विद्यार्थी होते. जेव्हा सिकंदरांनी आक्रमण केलं भारतावर त्याच्याबरोबर जे ग्रीक इतिहासकार आलेले होते त्यांनी पण हे तक्षशिलेचं खूप जास्त प्रमाणात कौतुक केलेलं होतं. यासोबतच ते असं पण म्हणतात की त्यांच्या देशात म्हणजे ग्रीसमध्ये अशा प्रकारचं कोणतंही विद्यापीठ अस्तित्वात नव्हतं. आता तक्षशिला विद्यापीठाची स्थापना कधी झालेली होती तर सुमारे इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये याची स्थापना झालेली होती. आणि जीवक नावाचा जो आपण वैद्य पाहिला तो पण या तक्षशिलामध्ये शिकलेला होता. याच्यानंतर आपण 6वीच्या एका चॅप्टरमध्ये पाहिलेलं होतं तर चीनी बौद्ध भिक्खू म्हणजे जो कोण तर फाहियान हा कोणाच्या काळामध्ये भारतात आलेला होता तर चंद्रगुप्त दुसरा म्हणजे जो गुप्त घराण्याचा राजा होता त्याच्या काळात हा भारतामध्ये आलेला होता. तर यांनी या तक्षशिलेला भेट दिलेली होती. या विद्यापीठामध्ये वैदिक वाङ्मय, बौद्ध तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र अशा विविध विषयांचे शिक्षण होत होतं. याच्यानंतर वाराणसी, वर्णा आणि असी या गंगेच्या 2 उपनद्या आहेत. तर या 2 नद्यांच्या मध्ये वसलेल्या शहराला वाराणसी हे नाव मिळालं. तर या वाराणसीमध्ये वेदांचे तसेच जैन आणि बौद्ध धर्मांचे पण शिक्षण दिले जात होतं. याच्यानंतर वलभी, गुजरातमधील जे सौराष्ट्र आहे तिथे वलभी नावाचे प्राचीन नगर होते. इसवी सनाच्या 5व्या ते 8व्या शतकामध्ये जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञानाच्या शिक्षणाचे ते महत्त्वाचे केंद्र होते. ठीक आहे. युआन शॉंग आणि इसिंग या चीनी बौद्ध भिक्खूंनी वल्लभीला भेट दिलेली होती. याच्यानंतर नालंदा विद्यापीठ ही पण एक खूप मोठी युनिव्हर्सिटी होती. भारतामध्ये बिहारमध्ये अस्तित्वात होती. याच्याबद्दल एक स्टोरी प्रसिद्ध आहे तर ती तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो मी. बख्तियार खिलजींनी या नालंदा विद्यापीठावर आक्रमण केलं होतं आणि या युनिव्हर्सिटीला आग लावून दिली होती. तर ही युनिव्हर्सिटी हे जे विद्यापीठ आहे हे 6 महिने जळत होतं. म्हणजे विचार करा तुम्ही किती जास्त ज्ञान या विद्यापीठामध्ये होतं किंवा किती पुस्तकं इथे अवेलेबल होते. आणि हे विद्यापीठ एवढं जास्त महत्त्वाचं होतं किंवा एवढं टॅलेंट इथे होतं की इथे विद्यार्थ्यांना म्हणजे प्रवेशद्वारावर म्हणजे गेटवरच त्यांची एक्झाम व्हायची. एक्झाममध्ये पास झालं तरच आतमध्ये एंट्री भेटायची. सम्राट हर्षवर्धनांनी या विद्यापीठाला खूप साऱ्या देणग्या दिलेल्या होत्या. आता परत युआन शॉंग आणि इसिंग यांनी या पण विद्यापीठाला भेट दिलेली होती. हे जे नालंदा विद्यापीठ होतं ना जे आजचं पाटणा शहर आहे त्या पाटणा शहराच्या जवळ होतं हे नालंदा विद्यापीठ. याच्यानंतर विक्रमशिला विद्यापीठ हे पण कुठं तर बिहारमध्येच होतं. बिहारमध्ये कुठं तर भागलपूरच्या जवळ होतं. याची स्थापना कोणी केली तर धर्मपाल नावाच्या राजाने केली होती. तर कधी केली तर इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये. त्याच्यानंतर कांची, तर इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये ना कोणाचं राज्य होतं कांचीवर तर पल्लव राजांचं राज्य होतं. तर ते कुठे तर तामिळनाडूमध्ये. तर हे पण एक महत्त्वाचं शिक्षण केंद्र होतं. तिथे ना वैदिक, जैन, बौद्ध या ग्रंथांचे अध्ययन आणि अध्यापन केले जात होते. यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे स्थापत्य आणि कला. याबद्दल पण आपण आतापर्यंत 6वीच्या इतिहासामध्ये बऱ्याच वेळा माहिती पाहिली आहे. एक शॉर्ट रिव्हिजन आपण करून घेऊ. मौर्य आणि गुप्तांचा काळ हा स्थापत्यकलेसाठी एकदम म्हणजे असा विकासाचा किंवा उत्कर्षाचा काळ मानला जातो. आपल्याला माहितीच आहे की सम्राट अशोकांनी ठिकठिकाणी दगडी स्तंभ उभारलेले होते. शिलालेख त्याचे आज आपल्याला सापडतात. भारताची राजमुद्रा पण त्याच्याच एका स्तंभावरून घेतलेली आहे. याच्यासोबतच सांची येथील स्तूप तसेच उदयगिरी, खंडगिरी, कार्ले, नाशिक, अजिंठा वेरूळ या ठिकाणच्या लेण्यांमधून पण आपल्याला त्या काळातील स्थापत्यकलेचा म्हणजे किती विकास झालेला होता हे दिसून येतं. तसेच दक्षिण भारतात चालुक्य आणि पल्लव या राजसत्तेच्या काळामध्ये ना मंदिर स्थापत्याचा विकास झाला. जे आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलं होतं महाबलीपुरमचे मंदिर आहे. याच पल्लव राजसत्तेच्या काळामध्ये देवदेवतांच्या कांस्य मूर्ती बनवायला सुरुवात झाली. याच्यानंतर दिल्लीजवळ मेहरौली येथे गुप्तकालीन लोहस्तंभाच्या आधारे भारतीयांचे धातुशास्त्राचे ज्ञान किती प्रगत होते ते आपल्याला समजतं. आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिले मेहरौली येथील स्तंभ हा 1500 वर्षापासून उभा आहे, अजूनपर्यंत गंजलेला नाही आहे.
आतापर्यंत आपण या चॅप्टरमध्ये काय पाहिलं तर भारतीय संस्कृती किती समृद्ध आणि प्रगत होती हे पाहिलं. आता पुढच्या चॅप्टरमध्ये आपण काय पाहणार की भारतीय संस्कृतीचा दुसऱ्या देशांच्या संस्कृतीबद्दल कसा संपर्क आला आणि त्याचा दूरगामी परिणाम काय झाले भविष्यात याबद्दल आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये माहिती घ्यायची. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा. सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला, मित्रांबरोबर शेअर करा आणि ॲज ऑलवेज स्टे कनेक्टेड विथ एम स्टडी. जय हिंद. थँक्यू.